वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा नगरपरिषदेत शिंदे गटाची बांधकाम वर वर्चस्वाची खेळी. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या विषय समिती निवडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटातून निवडून आलेल्या आणि नंतर भाजपला पाठिंबा दिलेल्या नगरसेविका आशाताई केदारनाथ चव्हाण यांची थेट सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांना कोणत्याही समितीत स्थान मिळाले नाही. नगरपरिषदेतील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सार्वजनिक बांधकाम समिती आता शिंदे गटाच्या ताब्यात गेली असल्याची चर्चा रंगली आहे. विकासकामांचे केंद्रबिंदू असलेल्या या समितीवर नियंत्रण मिळवून शिंदे गटाने राजकीय ताकद दाखवल्याचे बोलले जात आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी आशाताई केदारनाथ चव्हाण या समितीत सौरभ मुसमाडे, मनीषा कदम आणि जयश्री खांदे सुनीता थोरात या सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम हे पदसिद्ध म्हणून स्थायी समितीचे सभापती असतील. उपनगराध्यक्षा बेबी बर्डे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध असणार असून उपसभापती म्हणून जयश्री शरद खांदे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत पुष्पा तांबे व मनीषा कदम सदस्य असतील. स्वच्छता व वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी भाजपचे गटनेते प्रकाश मार्शल संसारे यांची निवड करण्यात आली असून सुजाता कदम, सिंधुबाई वाळुंज व अमोल कदम सदस्य असतील. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी अजित बाजीराव चव्हाण यांची निवड झाली असून चंदाराणी गाडे, पुष्पा तांबे व प्रकाश संसारे सदस्य असतील. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी सुवर्णा प्रवीण कोठुळे यांची निवड करण्यात आली असून वसंत कदम, राजेंद्र लोखंडे व सौरभ मुसमाडे सदस्य असतील. नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी अमोल मुरलीधर कदम यांची निवड झाली असून सीमा देठे, जयश्री खांदे व अजित चव्हाण सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. या निवडीमुळे नगरपरिषदेत सत्ता समीकरणे अधिक ठळक झाली असून आगामी काळात विकासकामांवरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी.